पांचाल नरेशकडून आपली सेना पराजित झाली ही बातमी ऐकून धृतराष्ट्र खूप निराश झाला. त्याला वाटले होते त्याचा पुत्रच सर्वश्रेष्ठ ठरेल आणि पुत्रामार्फत राजमुकुट त्याच्याकडे येईल. परंतु झाले मात्र उलटेच. विद्यापरीक्षेतही आणि गुरुदक्षिणा देण्यातही पांडुपुत्रच सर्वश्रेष्ठ ठरले. सर्व राजकुमार परत हस्तिनापूरकडे निघाले. हस्तिनापूरला युवराज मिळाला होता, परंतु धृतराष्ट्राचे मन निराशेने भरून आले होते. तोच गांधारी म्हणाली, महाराज, राजपुत्रांच्या स्वागताची तयारी करावी लागणार आहे. धृतराष्ट्र म्हणाला, स्वागत? गांधारी, माझ्या हरलेल्या पुत्रांचे स्वागत कसे काय करू मी दुर्योधनाला वचन दिले होते युवराज बनवण्याचे. तो कसे सहन करेल दुसऱ्याच कुणाला तरी युवराज केलेले? गांधारी म्हणाली, महाराज, आपण हस्तिनापूरचे महाराज आहात. भावनेपेक्षाही कर्तव्य श्रेष्ठ आहे. गांधारी निघून गेली. तोच दुर्योधन आला आणि रागात म्हणाला, पिताश्री, उद्या तुम्ही मलाच युवराज म्हणून घोषित करणार आहात. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, मी असे करू शकत नाही. मी फक्त काही काळासाठीच महाराज बनलो आहे. हे राज्य पांडूचे आहे आणि त्याच्या पुत्राने योग्यता सिद्ध केली आहे. दुर्योधन रागात म्हणाला, पिताश्री, या राजमुकुटावर ज्येष्ठ पुत्र म्हणून तुमचा अधिकार होता, परंतु विदुर काकांनी राजनीतीचा वापर करून तो राजमुकुट काकाश्री पांडूंच्या डोक्यावर ठेवला. तुम्ही नेत्रहीन होता म्हणून तुम्ही तो अपमान सहन केला, परंतु मी नेत्रहीन नाही, अर्थात विचित्रवीर्याच्या ज्येष्ठपुत्राचाही ज्येष्ठपुत्र आहे. या नात्याने या हस्तिनापूरच्या राजमुकुटावर सर्वात प्रथम माझा अधिकार आहे. मी पण काय भाग्य घेऊन जन्माला आलो आहे? पिता जन्मांधळे आणि मातोश्री कर्मांधळी, अर्थात माझं भविष्य अंधकारमयच असणार ना. पण तुमच्या या आंधळेपणाची शिक्षा मी का भोगायची? जर तुम्ही उद्या युधिष्ठिरला युवराज बनवले तर मी या हस्तिनापूरवर आक्रमण करेन. मग तुम्हाला तुमच्याच पुत्राविरुद्ध शस्त्र उचलावे लागेल. हे मान्य आहे का तुम्हाला? धृतराष्ट्र दुःखाने म्हणाला, हो. राज्याच्या विरुद्ध जर कोणी युद्ध पुकारले तर ते महाराजांचे कर्तव्य आहे. दुर्योधन रागात म्हणाला, पण महाराज, मी कोणत्याही परिस्थितीत युधिष्ठिरच्या अधिपत्याखाली काम करणार नाही. मरेपर्यंत मी या गोष्टीचा पिच्छा सोडणार नाही. तेथून तो सरळ कर्णाकडे गेला आणि कपटाने म्हणाला, अंगराज, आत येऊ का? सवय करून घेतो आहे. अंगराज, आता मी युवराज राहिलो नाही. आता माझा कुणावरच विश्वास राहिला नाही. कर्ण म्हणाला, माझ्यासाठी सदैव तुम्हीच युवराज आहात. मी काय करू म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? तुम्ही जे सांगाल ते. हे राज्य, माझा प्राण. दुर्योधन त्याला कपटाने म्हणाला, हे राज्यही तुझे नाही आणि प्राण कधीही योद्ध्याचा नसतो. कर्ण निराशेने बोलला, मग काय करू? आईवडिलांचा तर मी आधीच त्याग केला आहे. दुर्योधन बोलला, धर्म सोड. हे ऐकता क्षणीच कर्ण शांत झाला. दुर्योधन तेथून जायला निघाला. मला तुझे उत्तर मिळाले आहे. कर्ण म्हणाला, मी धर्म तर नाही सोडू शकत, पण आजपासून तुमची आज्ञा पाळणे हाच माझा धर्म असेल. दुर्योधनाने टाकलेल्या मैत्रीच्या जाळ्यात कर्ण पुरता अडकला आणि त्याच्याही नकळत चुकीचे वचन देऊन बसला, ज्याची फार मोठी किंमत त्याला पुढील आयुष्यात चुकवावी लागली. दुर्योधनाने आनंदाने कर्णाला मिठी मारली आणि मनात विचार केला, हा कर्णच अर्जुनाचा तोड होता. आता मला कसलीच भीती नाही.